बातमी आहे नाशिकमधली। नाशिकमध्ये रंगपंचमीला रंगोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। मात्र या रंगोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक शहरामध्ये असलेल्या पेशवेकालीन राहाडी। या पेशवेकालीन राहाडी आता रंगपंचमीसाठी सज्ज होत आहेत। शिवाजी चौकामधली राहाड तब्बल 60 वर्षांच्या नंतर आता खुली होती आहे। या राहाडीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। इथला आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, बघूयात। नाशिक या कुंभनगरीला अनेक महत्त्वाचा जो तो वारसा आहे, त्याच हेतूने नाशिकमध्ये अनेक सण साजरे केले जातात। त्यासोबत रंगपंचमीचा सण देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। जवळपास 300 ते 400 वर्षांची नाशिकमधली रहाड ही पद्धत आजही आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या नाशिकमधल्या शिवाजी चौक या ठिकाणी आहेत। आपण जर बघितलं तर रंगपंचमीच्या दिवशी पेशवेकालीन काळापासून ज्या इथे रहाड पद्धत आहे, त्या रहाडी आजही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। साती आसरा देवीचं असलेले हे स्थान आहे। या ठिकाणी जर ही रहाड पाहिली तर जवळपास नाशिकमधल्या 6 ज्या त्या सुरू असलेल्या रहाडींपैकी ही 7वी रहाड आहे आणि ही सर्वात मोठी रहाड नाशिक शहरातली आहे। जवळपास 60 वर्षांपासून ही रहाड बंद होती, मात्र यंदा ही रहाड पुन्हा एकदा नाशिककरांसाठी खुली होणार आहे। त्या हेतूने या ठिकाणी आपल्याला रहाडीमधलं जी माती आहे, जो मलबा आहे, तो काढण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकं या रहाडीचं महत्त्व आहे? जवळपास 60 वर्षांपासून ही रहाड बंद होती। पेशवेकालीन आपल्या नाशिकला जो आहे तो वारसा आहे। पेशवे काळापासून ह्या राडी 250-300 वर्षापासून या परंपरेने खेळल्या जातात। रंग खेळण्यासाठी खास एक दिवस उघडल्या जातात। मुळात आता काही मध्ये अनेक हे आले, आर्थिक अडचणी आल्या, त्याच्यामुळे ह्या उघडल्या जात नव्हत्या। पूर्ण भरल्या गेली रहाड, पूर्ण झाकल्या। पहिले लाकडं टाकून झाकल्या जायची, पण ती धसल्या गेल्यात, त्यांच्यावर खर्च नाही झालेत म्हणून त्या बंद झालेल्या होत्या। पण आता लोकांचा उत्साह बघून आपण ती पुन्हा आपली रहाड ती आपण काढतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज चौकातली ही रहाड आहे आणि गेल्या अनेक वर्षांची परंपरा नाशिकमध्ये रंगपंचमीच्या माध्यमातून जी आहे ती आज देखील जोपासली जाते आणि त्या हेतून आता ह्या रहाडी पुन्हा सुरू होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।